गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या तासिकेला टाईप्स अँड मोशन अँड टाईप्स ऑफ मोशन या चॅप्टरला सुरुवात केली होती. त्यातले आपण टाईप्स ऑफ मोशनमध्ये लिनियर मोशन, टाईप्स ऑफ लिनियर मोशन अँड नॉन लिनियर मोशनमधला एक प्रकार आपण शिकलो, ऑसिलेटरी मोशन. अँड नाऊ इन दिस सेशन we will study another types of non-linear motion study. म्हणजे आपण आता आजच्या तासिकेला इतर गतींचा, नैकरेषीय गतींचा अभ्यास करणार आहोत. तर बघा, विविध नैकरेषीय गती म्हणजेच एक्झाम्पल्स ऑफ नॉन लिनियर मोशन असं पेज नंबर 67वर तुमच्या चित्र दिलेले आहे. बघा, त्याचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि त्याची तुम्ही चर्चा करायची आहे. बघा, द हँड्स ऑफ अ क्लॉक मूव्ह इन अ सर्क्युलर मॅनर. आपल्या घरामध्ये घड्याळ असतं बघा, बघता तुम्ही. त्याचे काटे कसे फिरतात? इन अ सर्क्युलर मॅनर म्हणजे वर्तुळाकार गतीमध्ये फिरतात. त्याचप्रमाणे सिमिलरली अ फॅन, अ जायंट व्हील अँड अ मेरी गो राऊंड कम्प्लीट ईच राऊंड अलॉंग अ सर्क्युलर रूट. म्हणजे पंखा, आकाश पाळणा असेल, जायंट व्हील म्हणजे आकाश पाळणा, अँड मेरी गो राऊंड वर्तुळाकार गतीने त्यांची एक फेरी पूर्ण करतात. इन अवर डे टू डे लाईफ वी कम अक्रॉस मेनी एक्झाम्पल्स ऑफ ऑब्जेक्ट्स दॅट ट्रेस अ सर्क्युलर पाथ. अशा प्रकारे आपण दैनंदिन जीवनामध्ये अशी अनेक उदाहरणे पाहतो की ज्यामध्ये वर्तुळाकार गती दिसून येते. मग तुम्हाला अजून कोणकोणती वर्तुळाकार गतीची उदाहरणं सांगता येतील आणि ती कोणती, तर ते तुम्ही घरच्या अभ्यासामध्ये लिहायची आहेत. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. म्हणजे वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला कोणती गती म्हणतात? वर्तुळाकार गती असं म्हणतात. आता बघा, आपण ऑसिलेटरी मोशन अँड आता कोणती गतीचा अभ्यास केला आपण? सर्क्युलर मोशन. वी सी फ्रॉम दीज एक्झाम्पल्स ऑफ ऑसिलेटरी मोशन अँड सर्क्युलेटरी मोशन दॅट सम ऑब्जेक्ट्स कम्प्लीट वन राऊंड ऑर वन ऑसिलेशन इन अ फिक्स पिरियड ऑफ टाईम. फॉर एक्झाम्पल, द मिनिट हँड ऑफ अ क्लॉक completes one round in exactly 60 minutes every time, while a merry-go-round also complete every round in the same period of time. Such a motion is called periodic motion. म्हणजे बघा, इकडे लक्ष द्या. आंदोलित गती आणि वर्तुळाकार गतीच्या उदाहरणावरून आपल्या असं लक्षात येतं की काही वस्तू या ठराविक कालावधीमध्ये एक फेरी किंवा एक आंदोलन पूर्ण करतात. जसे घड्याळाचा मिनिट काटा बरोबर 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो, तर मेरी गो राऊंड सुद्धा ठराविक वेळेतच आपली एक फेरी पूर्ण करते. वस्तूंमधील या गतीला नियतकालिक गती असं म्हणतात, म्हणजेच पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक याचा अर्थ काय? ठराविक वेळेत. नियतकालिक याचा अर्थ काय? ठरलेल्या वेळेमध्ये ती वस्तू तिची गती किंवा तिची एक फेरी पूर्ण करते आणि म्हणून त्या गतीला म्हणतात पिरियॉडिक मोशन. The motion of an object which passes through a certain point again and again after a fixed period is called periodic motion. म्हणजे ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती असं म्हणतात. म्हणजे बघा, ती जी गतिमान वस्तू असते म्हणजेच मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट विच पासेस थ्रू अ सर्टन पॉईंट, म्हणजे त्या बिंदूतून किंवा त्या विशिष्ट बिंदूतून ती पुन्हा पुन्हा जाते, यालाच म्हणतात नियतकालिक गती म्हणजेच पिरियॉडिक मोशन. बघा, त्याच्यानंतर पुस्तकाचं पेज नंबर 68 बघा, त्याच्यामध्ये एक बागेत खेळणारी मुलं दाखवलेली आहे बघा. चिल्ड्रेन प्लेइंग इन अ गार्डन. व्हाईल चेसिंग अ बटरफ्लाय इन अ गार्डन, do you run along a definite path or in the same direction all the time? Not really. बघा, बागेतील फुलपाखराच्या मागे धावताना तुम्ही एका निश्चित मार्गावरून किंवा एकाच दिशेने धावता का? तर नक्कीच नाही. कारण काय? ते फुलपाखरू जे आहे ते फिरत असताना सतत त्याची दिशा बदलत असतं. काय करत असतं? द बटरफ्लाय कॉन्स्टंटली फ्लिट्स फ्रॉम वन फ्लावर टू अनदर. कॉन्स्टंटली म्हणजे काय? फुलपाखरू सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर
जात असते आणि त्याच्या या गतीला कोणतीच निश्चित दिशा नसते. देअर इज नो डेफिनेट डायरेक्शन टू इट्स मोशन. त्याच्या या गतीला कुठलीच निश्चित दिशा नसते. सच अ मोशन इज कॉल्ड रॅन्डम मोशन. आणि या गतीलाच काय म्हणतात मग? रॅन्डम मोशन म्हणजेच यादृच्छिक गती. म्हणजे त्याच्या इच्छेनुसार ते कुठेही कोणत्याही दिशेला वळत असतं आणि म्हणून या गतीला काय म्हणतात? यादृच्छिक गती. द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअली इज कॉल्ड रॅन्डम मोशन. म्हणजे ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला म्हणतात यादृच्छिक गती म्हणजेच रॅन्डम मोशन. द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअली इज कॉल्ड रॅन्डम मोशन. द मोशन ऑफ द प्लेयर्स इन अ गेम ऑफ फुटबॉल इज ऑल्सो ऑफ दिस टाईप. बघा, फुटबॉल खेळणाऱ्या मुलांचं जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर त्यांचीसुद्धा त्या फुटबॉल मागे, त्या बॉल मागे पळण्याची दिशा जी असते ती एकसारखी नसते. ती सुद्धा सतत तो बॉल जसा जाईल तसं त्यांना पळावं लागतं. द मोशन ऑफ अ क्राउलिंग बेबी ऑर अ वंडरिंग ॲनिमल इज ऑल्सो रॅन्डम मोशन. रांगणारं बाळ जे असेल त्या बाळाची गतीसुद्धा तशीच असते. ते सुद्धा असं एकाच रेषेमध्ये जात नाही. त्याची सुद्धा तो गती सतत बदलत असतो, दिशा बदलत असतो. त्याच्यानंतर वॉन्डरिंग ॲनिमल इज ऑल्सो रॅन्डम मोशन. म्हणजे काय की भटकी जनावरं जी असतात किंवा रांगणारं बाळ जे असतं, फुटबॉल खेळणारे खेळाडू जे असतात त्यांची गतीसुद्धा यादृच्छिक प्रकारची असते म्हणजेच रॅन्डम मोशन असते. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे बघा स्पीड. स्पीड याचा अर्थ काय? चाल. अ बस कव्हर्स द डिस्टन्स ऑफ अबाउट 200 किलोमीटर्स फ्रॉम सोलापूर टू पुणे इन 5 hours. हाऊ मच डिस्टन्स डज द बस कव्हर इन 1 hour? म्हणजे बघा याचा अर्थ काय आहे की एक बस सोलापूर ते पुणे हे जे 200 किलोमीटरचं अंतर आहे हे 5 तासात पार करते. तर बस एका तासात किती अंतर पार करते? म्हणजे बघा 200 किलोमीटर हे पार केलेलं अंतर आहे आणि किती तासात पार केलं? तर 5 तासात पार केलं. मग हे कसं काढायचं? तर याच्यासाठी एक सूत्र आहे बघा, एक फॉर्म्युला आहे की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हर्स डिवायडेड बाय टाईम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हर्सिंग द डिस्टन्स. म्हणजे चाल बरोबर पार केलेलं अंतर भागीला ते अंतर पार करण्यासाठी लागलेला वेळ. मग आता ह्या बसला जर 200 किलोमीटर अंतर तिने पार केलंय किती तासात? 5 तासात. तर तिची चाल जी आहे ती एका तासाला किती असं आपल्याला काढता येतं. म्हणजे 200 भागिले 5. तर अशा प्रकारे ते उदाहरण आपल्याला सोडवता येतं. एकक कालावधीत वस्तूने पार केलेलं जे अंतर आहे त्याला म्हणतात त्या वस्तूची चाल. द डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड द स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. While solving this example, we take the ratio of the distance traversed and the time required to traverse that distance. म्हणजे काय की हे उदाहरण सोडवताना आपण पार केलेलं अंतर आणि ते अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ याचं गुणोत्तर काढतो. रेशो म्हणजे गुणोत्तर. म्हणजेच काय की पार केलेलं अंतर अंशस्थानी आणि छेदस्थानी ते अंतर पार करण्यासाठी लागलेला वेळ यांचा भागाकार करून जे आन्सर येतं, जे उत्तर येतं ती म्हणजे त्या वाहनाची गती असते किंवा त्या वस्तूची गती असते. फ्रॉम दिस रेशो वी कम टू नो द डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड बाय द बस इन 1 unit टाईम. आणि या गुणोत्तरावरून आपल्याला बसने एकक कालावधीत पार केलेले अंतर मिळते. म्हणजे त्या बसने एकक जे आहे ते किलोमीटर, तास, मीटर पर सेकंद म्हणजे एका तासामध्ये किती किलोमीटर असा त्याचा अर्थ होतो की त्या बसने एका तासामध्ये किती किलोमीटर अंतर पार केलं किंवा सेकंदामध्ये किती मीटर अंतर पार केलं. अशा प्रकारे आपल्याला त्याचा स्पीड म्हणजे त्याची चाल जी असेल कोणत्याही वस्तूची ती काढता येते. ऑलवेज रिमेंबर अ मूव्हिंग ऑब्जेक्ट मे नॉट हॅव ओनली वन टाईप ऑफ मोशन. एखादी वस्तू गतिमान असताना तिला एकाच प्रकारची गती असेल असं नाही, तर गतिमान वस्तूला एकाच वेळेस अनेक प्रकारच्या गती असू शकतात. तर बघा आता या धड्यामध्ये आपण काय शिकलो? व्हॉट वी हॅव लर्न. तर ऑब्जेक्ट्स इन मोशन आर दोज दॅट चेंज देअर पोझिशन कंटिन्युअसली. म्हणजे गतिमान वस्तू ज्या असतात त्या सतत आपली जागा बदलत असतात. द व्हेरियस टाइप्स ऑफ मोशन आर लिनियर, युनिफॉर्म लिनियर, नॉन युनिफॉर्म लिनियर, ऑसिलेटरी, सर्क्युलर, पिरियॉडिक अँड रॅन्डम
मोशन. म्हणजे आपण या धड्यामध्ये गतीचे कोणकोणते प्रकार शिकलो? द व्हेरियस टाईप्स म्हणजे वेगवेगळे प्रकार. कोणते? तर लिनियर मोशन, युनिफॉर्म लिनियर मोशन, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, ऑसिलेटरी मोशन, सर्क्युलर मोशन, पिरियॉडिक मोशन अँड रँडम मोशन. अशा प्रकारे आपण व्हेरियस टाईप्स ऑफ मोशन लर्न केले. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट, द डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड इट्स स्पीड. म्हणजे वस्तूने एकक कालावधीत पार केलेलं जे अंतर आहे त्या अंतराला त्या वस्तूची चाल म्हणतात. अँड द टाईम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल्स अ सर्टन डिस्टन्स डिपेंड्स ऑन द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे एक विशिष्ट अंतर पार करण्यास किती वेळ लागेल हे त्या वस्तूच्या चालीवर अवलंबून असते. म्हणजे त्या वस्तूची चाल कशी आहे यावर त्या वस्तूला पार करण्यासाठी, विशिष्ट अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल हे अवलंबून असते. तर अशा प्रकारे आपला हा जो धडा आहे किंवा आपलं हे जे चॅप्टर आहे मोशन अँड टाईप्स ऑफ मोशन याचा आपण अभ्यास केला. आता याच्याच खाली जो एक्सरसाइज दिलेला आहे बघा, स्वाध्याय दिलेला एक्सरसाइज, त्याच्यातले काही प्रश्न तुम्ही वर्गपाठाच्या वहीत सोडवायचे आहे आणि काही गृहपाठाच्या म्हणजे होमवर्कच्या वहीत सोडवायचे आहे. तर ते कोणते ते मी तुम्हाला सांगते. क्वेश्चन नंबर 1 and 2 and 6 हे जे 3 क्वेश्चन आहे 1, 2 and 6 हे 3 क्वेश्चन तुम्ही होमवर्कच्या वहीत सोडवायचे आहे. आणि क्वेश्चन नंबर 3, 4 and 5 हे तुम्ही तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये सोडवायचे आहे. आलं लक्षामध्ये? धन्यवाद.